इराण अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला. इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला. इराणच्या हल्ल्यानं आघाती युद्ध पुन्हा पेटणार. शस्त्रसंधीचं घोंगडं भिजत ठेवणाऱ्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. इराणनं कुवेत आणि बहरीनमधील लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणच्या हल्ल्यात विमानतळाच्या टर्मिनल 1चं मोठं नुकसान झालं असून अनेक प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले. विशेष म्हणजे कुवेतमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी आलेले इराणी ड्रोन अमेरिकन सैन्यानं हवेतच पाडले. दरम्यान आखातात अमेरिका आणि इराण यांच्यात कशा घडामोडी घडल्या आहेत त्याही पहा. अमेरिकन लष्करानं आखाती प्रदेशात इराणनं केलेले अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले हाणून पाडल्याचा दावा केला आहे. आखाती देश आणि अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करणारे इराणचे अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले नष्ट करण्यात आल्याचं अमेरिकन लष्करानं म्हटलंय. अमेरिकेच्या लष्करानं प्रत्युत्तरात दाखल इराणच्या केशम बेटावर ही हल्ले केले. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं देखील इराणच्या हल्ल्याला दुजोरा दिलाय. कुवेतनं इराणच्या हल्ल्याचं वर्णन इराणची गुन्हेगारी आक्रमकता असं केलंय. त्यामुळे या संघर्षानंतर संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचा पुन्हा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन लष्कर अत्यंत सतर्क झालेलं असून इराणच्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. या नव्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींचा पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुढील दिवसात कुठल्या वळणावर जातो याकडेही संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.